मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीच्या 6 सदस्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। हे आरोप पूर्णपणे खोडून काढताना मच्छिंद्र कराळे यांनी सांगितले की माझ्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप करण्यात आलेत ते पूर्णपणे बिनबुडाचे आहेत। आंबवणे ग्रामपंचायतीच्या 6 सदस्यांनी कराळे यांच्यावर जे आरोप केले त्या सर्व आरोपांचे उत्तर कराळे यांनी दिले। कराळे ग्रामपंचायत आंबवणे माजी सरपंच जे आरोप केलेले बिनबुडाचे आरोप आहेत। गेले माझ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये माझे गावकरी आहेत ते सांगतील मी काय काम कोणत्या पद्धतीने केलं। गावामध्ये लाईट म्हणा, रस्ते म्हणा, आदिवासींच्या जागेचे घरांवरती छप्पर टाकणे, रोड बनवणे, ही अशी बऱ्यापैकी चांगली कामं केलेली। माझ्या गावामध्ये 7 ते 8 किलोमीटरवरनं मुलं शाळेत येतात, तर त्या मुलांसाठी मी स्कूल बस पहिले घेतली, माझ्या मित्राच्या एका निधीतनं घेतलेली। त्यानंतर दुसरी, कोरोनाच्या काळामध्ये माझ्या गावामध्ये ॲम्ब्युलन्स नव्हते, तर मी माझ्या मित्राकडून 19 लाखाची ॲम्ब्युलन्स घेतली। त्यानंतर जिल्हा परिषदेची 20 लाखाची ॲम्ब्युलन्स आमच्याकडं मी माझ्या प्रयत्नातून आणली आणि गाव ॲक्च्युली कोरोनाच्या संकटात असताना मी स्वतः माझ्या खिशातले 5 लाख लावले, बाकीच्या माझ्या मित्रांकडून घेऊन 1200 कुटुंबांना चांगल्यापैकी सामान परचेस करून दिले। बरं, तेच तुम्ही इतर सदस्यांनाही विश्वासात घेत नाही, कुठलाही ठराव किंवा एखादा डिसिजन गावाच्या संदर्भात घ्यायचं असेल तर हे असंही आरोप झालेला आहे। काय वाटतं तुम्हाला, हा आरोप योग्य आहे? हा आरोप खोटा आहे आणि त्यांना खोटं बोलून ते काही दुसऱ्याची बदनामी करत आहे, असं काही घडलेलं नाही। का तुमच्यावर आरोप होत आहेत किंवा तुम्ही पैसे खाल्ले बांधकामामध्ये, रस्त्याच्या कामामध्ये, हा असा आरोप का तुमच्यावर होतोय, कशामुळे? मला एक सांगा, त्यांची जर मानसिकता जर चांगली नसेल, चुकीचे आरोप करून माझ्या गावाला विचारा, प्रत्येक गावामध्ये 8 ग्रुप ग्रामपंचायत 8 प्रत्येक गावात जाऊन चौकशी करा, मच्छिंद्राने काम कसं केलं, काय केलं, चांगल्या पद्धतीने केलं। आणि आता जे म्हणतात ना नांदगावच्या कामाच्या संदर्भामध्ये त्याला कायदेशीर ऑर्डर दिलेली सगळं काय आहे, फक्त त्याच्यामध्ये वाढीव मुदत त्यांनी घेतलेली नाही। पण ऍक्च्युली त्यामध्ये ग्रामसेवक शिंदे त्यांनी जाऊन जागेवरती ती पाहणी केली। त्या तत्वापूर्वी पहिल्या त्या रस्त्याचं माझ्या काळामध्ये खडीकरण झालेलं होतं। खडीकरण झाल्यानंतर त्यावरती कॉन्क्रीटकरण थोडं चालू होतं, थोडं चालू असल्यानंतर थोडं पाऊस चालू झाला आणि थोडा निधीचा प्रॉब्लेम झाला किंवा निधी नाही। तर मी स्वतः म्हणलं की बाबा माझं पद रिक्त होणार आहे, मी त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं तू नवीन परिसराच्या काळात तुला होत असेल तर नाही तर नवीन तुझ्या हे घेऊन तू तुझ्या पद्धतीने काम कर। बरं, त्यांनी जेव्हा प्रेस घेतली 2 दिवसांपूर्वी, त्यानंतर काही त्यांना धमकवण्याचं पण फोन येतात असं त्यांचं म्हणणं आहे, हे कितपत खरं आहे? बरं, हे ऍक्च्युली त्यांनी जर असं त्यांना धमकवलं वगैरे असेल तर त्यांनी प्रूफ दाखवा मला, मी धमकवलंय किंवा काय केलंय ते प्रूफ दाखवा, मग मी त्यावरती म्हणेन किंवा नातेवाईकांना फोन केले म्हणून तुम्ही त्यांच्या नातेवाईकांना जरी फोन केले असेल तरी त्यांनी मला दाखवून द्यावा की बाबा मी या नातेवाईकाला फोन केलाय, मी त्याला धमकवलंय किंवा असं काय, असे काही घडलेलं नाहीये। बरं, तुमच्यावर हे सगळे आरोप होत आहे, हे तुम्ही म्हणताय की खोटे आहेत, या संदर्भात तुम्ही काही मानहानीची याचिका किंवा वरिष्ठांसोबत काही असं काही करणार आहात? तुम्ही दोघंही, तुम्ही सरपंच पदावर आहात? मी ऍक्च्युली फोर्ड पोलीस स्टेशनशी चर्चा केलेली आहे की बाबा असं आहे, माझा खोटा आरोप केलेला आहे, तर मला त्याच्यावरती कायदेशीर बाबीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे। ठीक आहे। मी विद्यमान सरपंच सीता मच्छिंद्र कराळे ग्रुप ग्रामपंचायत, माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत 6 सदस्य म्हणून निलेश मंडे उपसरपंच यांनी, ते 100% चुकीचे आरोप आहेत। मी आत्तापर्यंत ज्या कामाचे आरोप केलेले आहेत त्या कामाची बिलच काढले नाही, तर आरोप कशाचे ठेवण्यात आले माझ्यावरती। आणि ज्यावेळेस त्या कामांची हे चाललं होतं आमचं की काम चुकीचं झाले, कामच चुकीचं नाही, मी स्वतः ग्रामसेवक आमचे राजेंद्र शिंदे यांना कामाची फाईल स्वतः गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वतः मी त्यांना घेऊन जायला सांगितलं। त्याची तपासणी चालू आहे। फाईल तुम्ही लपून ठेवली वगैरे नाही, हा खोटा आरोप आहे त्यांचा। फाईल मी स्वतः पाठवली, स्वतः ग्रामसेवकाकडे फाईल स्वतः पाठवून दिली, हा आरोप त्यांचा शाप चुकीचा आहे। जो माझ्यावरती 26 लाखाचा आरोप केलेला आहे, 27 लाखाचा, त्या 6 सदस्यांनी उपसरपंच मिळून ह्या लोकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आज्ञास्थळी बोलून धमकी देऊन 6 लाख आम्हाला द्या आणि नाहीतर 6 लाख आम्हाला दिले तर ही फाईल खाली जाऊ देणार नाही,
मी स्वतः माझ्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी धमकवल्यानंतर, 6 लाख मागितल्यानंतर मी स्वतः ती फाईल गट विकास अधिकारी, कार्यकारी मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवलेली ग्रामसेवकाच्या यांनी. मग हे 6 लाख जे मागत होते हा त्यांचं हे नाही का? त्याचा काय पुरावा तुमच्याकडे? हो आहे ना माझ्याकडे, हे आहे ना. ऐका, बघा तुम्ही मागं म्हणलेलं आहे ना त्याचं कुठल्या नाही तेव्हा ते लिगली ग्राउंड तर कसं शकतो. लिगल ग्राउंडचं असं जेवढं तर आम्ही काय बोलणार पण नाही. घेऊ का मग लाख ₹5 रुपये जाऊ दे ठीक आहे, भेटतो मी नंतर. नाही येतो आता जेवढं तरी भेटतो मी परत वाटलं म्हणजे तेवढं तर शक्यच नाही मला. आता हे संभाषण कॉन्टॅक्ट सुनील गुंडारे. माझे भाऊ वहिनी यांच्यावर जे झालेले आरोप आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे रोडचे जो आरोप केलेला आहे तो दादांत चुकीचा आहे. रोडची जी काही इन्क्वायरी आहे ते वहिनी साहेबांनी स्वतः ते जिल्हा परिषदला पाठवून BDO आणि CO यांच्यातर्फे त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि एकही रुपयाचं त्यांना पेमेंट दिलेलं नाही. हे ग्रामसेवकाचं लेटर आहे. त्याच्यामुळे 25 ते 27 लाखाचा जो भ्रष्टाचार केला असं त्यांचं म्हणते हे दादांत खोटं आहे. सेकंड, निलेश मेंगडे आज स्वतः क्रिमिनल वृत्तीचा आहे. त्याच्या अनेक प्रकारचे गुन्हे जे आपण नोंदवलेले आहेत, आपण म्हणजे जे पब्लिकने नोंदवलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे आहेत. त्याचे सुद्धा पेपर आम्ही तुम्हाला पूर्तता करतो. तिसरी गोष्ट, गावचा रस्ता जो लोकांची अंगणं केली असं ते आरोप करतात तर ती अंगणं नसून तुम्हाला आता प्रत्यक्षरित्या तो रोड वाइंडिंग आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो. तसेच चौथं, ह्यांनी जी केलेली जी कामं आहेत ही कामं आता रनिंगमध्ये चालू करत असताना ती कामं जाऊन थांबवणे व लोकांवरती प्रेशर करून लोकांना तिथून हकलून देणे हा त्यांचा धंदा आहे. पण सगळ्यात त्याचा निष्कर्ष मेन काय आहे, जसं की हे सुनील हुंडारे, निलेश मेंगडे व इतर बाकीचे जे 4 सदस्य आहेत ह्यांचा मेन धंदा आहे कॉन्ट्रॅक्ट करणं, पैसे खाणे आणि त्याचे पर्सेंटेज नाही भेटले तर ते काम अडचणीत आणणे हा त्यांचा रेग्युलर व्यवसाय आहे. आणि पैसे खाण्यापोटीच हे 3 बंटी आणि बबली यांनी हे सगळे जे गलिच्छ आरोप केलेले ह्या बंटी बबलींनी फक्त पैसे खाण्यासाठी केलेले आहेत. आणि ह्यांचा करता करविता जो आहे तो यांना पिन लावून जास्तीत जास्त गावचा विकास कसा रोखडता येईल तो त्याचा प्रयत्न करत आहे. करता करता कोण आहे ते तुम्हाला पेपर सोबत मी भेटून जाईल. कारण त्यांनी देवस्थानच्या जागा, आदिवासींच्या जागा अतिशय विचित्र प्रकारे बळकवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शिंदे ग्रामसेवक सहभागी आहे, निलेश मेंगडे सहभागी आहे आणि त्याचा जो करता करविता जो ह्यांना जो गुरु आहे तो सुद्धा आहे. हे मी तुम्हाला त्याचे पेपर पुरावे देईन. पेपरच्या आधारे तुम्हाला त्याचा आता मी तुम्हाला पेपरच सांगत. पेपरच्या आधारे मी तुम्हाला गोरक्षी मेहता आणि मागील पंचवार्षिकमध्ये यांच्याबरोबर उपसरपंचाचे काम केलेले आहे. मी केले, माझ्याबरोबर म्हणजे अजून 4 व्यक्ती होत्या ज्या ग्रामपंचायत सदस्य होत्या, त्यांनी सुद्धा उपसरपंचाचं काम केलेलं आहे. आता हे जे काम आहेत, हे जे आरोप होतात, तर जे आता म्हणजे आमचा बोलायचा उद्देश असा की आज जनता वेळी नाही, हे जनतेला पूर्ण माहिती आहे. आज हा शासनाचा निधी 15वा, 10वा, 14वा वित्त आयोग हा निधी जर असा खर्च हा डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यातच जमा होत असतो. कुठल्याही अपंगाचा निधी तुम्ही कुठेही बघा, कोणत्याही ग्रामपंचायत शासनाकडून तो लाभार्थ्याच्याच अकाउंटात, त्याच्यात काय अफरातफर करणार. एखाद्या लाभार्थ्याला मी म्हणतो, एखादा अपंग असेल ना, बघा हा आहे, त्याला विचारा इकडे त्याचे म्हणजे अशा लोकांचे पैसे लाभार्थ्यांना विचार कोणाचे घेतलेत आणि काहीतरी आंतरिक चौकशी. या बघा एखादी व्यक्ती कुणी काय असणार, भले सरपंच असू, मुख्यमंत्री असू, मी सांगतो माजी मुख्यमंत्री असू, कामं करताना हे आरोप करतच असतात. कुठं नाही कुठंतरी एखाद्याला त्रास द्यायचा आपलं हे करत राहायचं. पण त्याच्यातून काय सिद्ध काय झालं, सिद्ध करायला पाहिजे. पण नुसते आरोप करून कुठल्या गोष्टी होत नाही. सिद्ध करायला त्यांनी कलेक्टर, जिल्हा परिषद, विभागीय अर्ज देऊन नाही मॅडम. त्यांनी त्यावेळी जे संभाषण केलं की आम्ही बाबा चौकशीसाठी लोकांनी म्हणजे चौकशीसाठी याच्या मागे सुद्धा चौकशी झालेली, मग त्याच्यात काम सिद्ध झालं नाही. चौकशी आता होईल परत, आता नाही, त्याच्या अगोदर पण झालेली.
याच्या अगोदर तिथं सुद्धा त्यांच्याकडे अजून एक मेजर आरोप आहे की त्यांनी त्यांचं म्हणणं असं की तुमचं जे तुमच्याकडे मिक्सरची मशीन आहे, कॉन्क्रीट मिक्सर, आणि सगळं तुम्ही कंत्राटदारांवर तुम्ही दबाव आणता की तुम्ही फक्त माझ्याकडनंच माझ्या कंपनीकडनंच तुम्ही हे घेतलं पाहिजे, कॉन्क्रीट घेतलं पाहिजे. म्हणजे ग्रामपंचायतच्या कॉन्ट्रॅक्टरला का दुसऱ्या ग्रामपंचायतीच्या कॉन्ट्रॅक्टरला? ॲक्च्युली ग्रामपंचायतीचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याची बिलं असतील त्याच्याकडं, तर बिलं दाखवतो किंवा मी माझ्याकडनं घेतले का कोणाकडनं घेतले ते बिलं बोलू शकतात, बरोबर आहे का. दुसरा राहिला विषय, त्यांना खोटं बोलूनच जर हे करायचं असतं, त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये 17-18 कोटीचा सरपंचांनी घोटाळा केला, बरोबर आहे का. तर हे परमेश्वर माझ्या इथं समोर परमेश्वर आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, माझ्या ग्रामपंचायतीमध्ये 2-2.5-3 कोटीचा टर्नओव्हर होता, ते पण वर्षाला वसुली होत नाही. तर ते ॲक्च्युली मी त्या काळामध्ये जसे पैसे येतील, आता तुम्ही सांगा, आपण आदिवासी वस्तीवर गेलो होतो, तिथं रोडची समस्या होती, तिथं बनवणंच होतं. तर अशा आदिवासी वस्तीवरती किंवा आता आपण गेलो होतो धनगर वस्तीवरती वगैरे, तर हे रोड बनवणं गरजेचे होते. स्मशानभूमीच्या जागी रोड नाही, लोक घेऊन जाताना 4 लोक ज्यावेळेस आपण माहीत घेऊन जातो त्यावेळेस शक्य नव्हतं जाणं. अशा जागी रोड बनवलेले, चांगल्या पद्धतीने रोडची कामं झालेली. त्याला हे मी बनवत नाही, ती सरकारी MB बनली जाते आणि ती जिल्हा परिषदमधनं उपअभियंत्याकडून ते पास होऊन येतं. जे पण काम होतं ते काही मच्छिंद्रकारांनी दिलं, काही तुम्हाला तुम्ही करा म्हणून असं होतं का. जे पण शासनाकडनं त्याचा हे ठराव जो कमी याच्यामध्ये दरामध्ये असेल त्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम भेटलं जातं. त्यांच्या डोक्यामध्ये ॲक्च्युली एकच कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं. माझ्याकडे सगळे प्रोसिजर आहेत, जे वर्क ऑर्डर दिलेले आहे. 7 ते 8 कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे काम केलेले आहे. माझं नाव लक्ष्मण जिमा आखाडे, मी या गावचा रहिवासी आहे. आणि इथं ही कातकर वस्ती हे जांभुळणे गाव आहे. आणि जांभुळणे गावामध्ये एक कातकर वस्ती, धनगर वस्ती आहे आणि पुढं ठाकर वस्ती, आणि त्याच्या पुढं एक वाघोबाचं मंदिर आहे. तर आमच्या गावामध्ये काही सुविधा नव्हत्या. जसं मच्छिंद्र शेठ कराळे साहेब सरपंच झाल्यापासून त्यांनी प्रथमतः या आदिवासींची वस्तुस्थिती पाहिली की हे लोक कुडाच्या घरामध्ये राहतात आणि ह्यांना नेमकी काय गरज आहे. तर त्यांनी प्रथमतः कुडाच्या घरात त्यांनी प्रथम लोखंड टाकून संपूर्ण घरांना पत्र टाकलेली आहेत. नंतर त्यांनी काय केलं की ह्या गावामध्ये चिखल, पावसामध्ये लोक चिखलाचे पाय घेऊन घरामध्ये जात होते. इथं रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम होता. आणि इथून पाठीमागाच्या अडचणी येत होत्या, अशा येत होत्या की ही वस्ती जागा पार्टीची आहे, परंतु ही जागा पिढ्यानपिढ्या या आदिवासी लोकांना दिलेली आहे. ह्या लोकांना कशाच्या नावाखाली त्यांचे अंगठे कुणी घेतले, कसे घेतले त्याबद्दल मला काही सांगता येते नाही. परंतु आज त्यांच्या नावावर असणारा 7-12 आदिवासींचा संपूर्ण जांभुळण्यामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 1000 एकर जमीन आहे. संपूर्ण सिलिंग ऍक्ट प्रमाणे ह्या आदिवासींना संपूर्ण सारा कंपनी, माझगाव, सालतर, पेठ, शापूर, विसागर, देवघर ह्या संपूर्णमध्ये आदिवासींना 5-5, 10-10 एकर जमीन दिली होती. परंतु जांभुळणे गावामध्ये आज हा जुना सर्वे नंबर 38 ह्याच्यामध्ये ही लोक वडलोपार्जित राहतात, आदिवासी लोक. आणि आज त्यांचा 7-12 कसा गायब झाला, काय झाला, यांनी न देता कोणी फसवणूक केली काय माहिती. परंतु त्यांना घरकुलं बांधण्यासाठी हीच अडचण, स्वतःची जागा नसल्यामुळे येत होती. परंतु सरपंच साहेबांनी स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांना आज त्यांची घरं कुडाची होती ती पक्की करून दिली. घरावर पत्रे टाकले, अँगल बसवले. परंतु चिखलाचे पाय घेऊन ही मंडळी घरामध्ये जात होती. तर पावसामध्ये तर संपूर्ण हा जर आपण पाहिलं तर हा रस्ता संपूर्ण गावामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेला आहे. आता पंतप्रधान जल योजनेतून इथं पाण्याची लाईन आता पाईप टाकलेले आहेत आणि टाकी बांधणार आहेत आणि त्यांनी असं पाणी चालू होईल यावर्षी. असं म्हणजे सरपंच साहेबांनी इतकं बारीक लक्ष ह्या गावामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये की माझा आदिवासी जगला पाहिजे, त्यांची काय परिस्थिती आहे. आणि सरपंच साहेब फार गरिबीतून आलेले आहेत. माझ्याकडे तर तरी पाहतो आता काही लोकांनी सरपंचांवर काही आरोप केलेत, भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. हा, तर तुमचं काय म्हणणं आहे? काय आरोप केलेत आम्हाला ते कळायला पाहिजे. आदिवासींसाठी काही काम केलं नाही, रस्ते केले, फक्त कागदावर रस्ते केले, काम केलंय ते आम्ही तर सांगू शकतो. तुम्ही समाधानी आहात? समाधानी. पहिलं खूप मोठं जंगल होतं, रस्ता नव्हता, पाण्याची सोय नव्हती, लाईट नव्हती, काय नव्हती. आता या सरपंच आल्यापासून आम्हाला रस्ता बनवून दिला आहे. कोण सरपंच? नाव सरपंच कराळेताई आणि त्यांच्या आधी त्यांचा मिस्टर होते कराळे. तर लाईटीची सोय झाली, पाण्याची झाली, विहिरीची झाली. आता एक पंचायतीच्या तर्फे आम्हाला एक टाकीची मंजुरी दिलेली आहे, पण ते टाकीचं अजून बांधकाम चालू करायचं आहे. आता
बक्षीसपत्र झालं नाही, अजून बक्षीसपत्र करायचंय. पण काही लोकांनी त्यांच्यावर आरोप केलेत की रोड बांधला रोड नाही. खराब आहे. प्रत्यक्षात तर रोड इथे बरेच पैसे खाल्ले असं आरोप कामं केलाय. केले नाही, पैसे तुमचं खाल्ले काय असा म्हणणं आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं याच्यावर म्हणणं असं आहे की त्यांचं जे असेल ते, आता आमचं हे गावठाणामध्ये एक ठिकाणी नाही. आमचं गावाचे वेगळे वेगळे ज्याच्या त्याच्या मालकीमध्ये घर अजून बी आहेत 2-4. कामं झालेली आहेत का त्याच्याबद्दल सांगा. त्यांची कामं थोडी राहिलेली आहेत. कुठली? रस्त्याचं पण राहिलेलं आहे हा. आणि माझ्या इथपर्यंत अर्ध काम झालेलं आहे, अर्ध राहिलेलं आहे. बर. तर ते बी होईल. हा. पण हा रस्ता तुम्ही आत्ताचे सरपंचांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? आता सध्या आमची 5-7 घर आहेत ना, हे समाधानी आहेत. पण अजून 2-3 घर आहेत की त्यांना त्याचा लाभ भेटला नाही. नाही, सरपंचांनी जे काम केलंय तेच इथे चांगलं काम केलं. चांगलं काम केलं. त्यांच्यावर झालेले आरोप खोटे आहेत का? आरोप खोटे ते ना. आता वास्तविक रोडवर तर तुम्हीच आहे, रोड दिसतोय. असं नाही की तो रोड बनवलेला नाही, त्या रोडचं जर खोटं कोण सांगत असेल की हा रोड बनलेला नाही, आता इथे येऊन रोड काम झालेलं आहे, त्या कामाला नाही झालं असं कसं म्हणता? जे काम झालेलं आहे त्याला झालेलंच म्हणलं पाहिजे ना. त्याच्याकरता निधी खर्च झालाय, ते काम दिसतंय, तर नसतं दिसत त्याच्यावर कोण खोटं बोलत असेल ते आपसे चुकीचा आहे आरोप. प्रेस कॉन्फरन्स झाली, सदस्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात त्यांनी असा आरोप केला की 27 लाख रुपयाचा जो रस्ता आहे तो फक्त कागदोपत्री बांधला गेला. एक दुसरं म्हणजे की हा जो रोड झालेला आहे याचं ऑडिट प्रॉपर झालेलं नाही आहे आणि याचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण किंवा जे साहित्य आलं ते कराळेंच्या कारखान्यातून आलेलं आहे. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? यांच्याकडून मटेरियल घेतलेलंच नाही आम्ही. लोहार RMC म्हणून त्यांच्याकडून मटेरियल घेतलेलं आहे. त्यांची बिलं पण तुम्हाला दाखवतो वाटल्यास, त्याचं काय नाही. आणि रोड प्रत्यक्षात तुम्ही बघा, लांबी पण मोजा, जे मेजरमेंटला आहे तेच इथं जागेवर पण आहे. ओके. तुमचे जे सरपंच आहे कराळे यांच्यावर काही सदस्यांनी असा आरोप केला की हा जो रोड आहे जिथे आपण उभे आहे हा रोड बांधला नाही, फक्त त्यांनी कागदोपत्री बांधला आणि त्याचे फक्त बिलं काढले. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्यांनी भरपूर बांधलंय, आमच्यासाठी चांगलं काम केलं. पहिले कशी अवस्था होती इथं? तुम्ही रस्ताच नव्हता इथं. बरं, आता चांगला रस्ता आहे. गावात काय काय समस्या आहे अजून आहे, लाईट आहे, पाणी आहे. पहिलं पाणी पण नव्हतं आम्हाला. किती वर्षापासून रस्त्याची समस्या होती? रोड नव्हता तुम्हाला? चौथी पिढी चालू आहे आता. रस्ता कधी झालाय तयार? आता झालाय 7-10 महिने झाला. गेल्या वर्षी झाला. सरपंचाचं काम चांगलं. सारा काम करते थे इंग्लिश मेंगड़े को पास, हम लोग को 6 महीने को पेमेंट नहीं दिया. 6 महीने का बोलने को जाते थे तो हम लोग को धमकाते थे, कंपनी पेमेंट नहीं दिया तो तुम लोग को कहाँ से देंगे. हम लोग को रूम भाड़ा भी पटाने पड़ता था, तो भी नहीं देता. कितना पेमेंट है आपका रुका हुआ? 6 महीने का. 6 महीने तो कार्ड तो है ना. कितना अमाउंट है? कैसे पगार कैसे मिलता है आपको? 400 रुपया हाजिरी. तुमचं काय नाव आहे? संगीता नक्की सिंग. किती दिवसाचं तुमचं पगार बाकी आहे? आमचे 6 दिवसाचे पेमेंट बाकी आहे, 6 महिन्याचं आणि 3.5 वर्षाचे PF बाकी आहे. अरे बापरे, दिलेच नाहीये. बरं, तुम्हाला काय सांगतो तो निलेश मेंगडे? काय सांगतात? काय सांगतोय आम्ही आता कोणाकडे आम्हाला धमकी देतात, आम्हाला सारं बोलने को जाते हैं हम लोग पेमेंट के बारे में नहीं देने का, नहीं देंगे. आपको क्या धमकी दी? आपको क्या धमकी दी उन्होंने? वही पैसे मांगे तो बोला क्या नहीं देंगे, कंपनी देगा तो देंगे, तुम क्या करोगे कर लो, ऐसे ही बोला. हम लोग बाहर को लोग हैं, हम लोग चुप बैठ गए. नाम क्या है उनका, बताइए फिर से. निलेश मेंगडे. नाही, किती बायका म्हणजे किती? नाही, तसं नाही. किती आहेत म्हणजे 20, 30, 40, 50 किती बायका आहेत? आम्ही कितीतरी असते. जवळजवळ 50-60 बाई होती. बारप, पिस्तरी, विसकर, देवघर, कुंभिरी, माझगाव, सालकर, कोळवणी, एवढ्या गावच्या बाया होत्या. एवढ्या गावाच्या 25, आमच्या गावातल्या 25 बायांचे PF फाडला. PF काढून 3 वर्ष PF फाडला. 3 वर्ष देतो म्हणला, प्रत्येक महिन्याला 1000 रुपये PF कापायचा. 1000 रुपये कापायचा. नंतर द्यायच्या वेळेस आम्ही विचारलं, येऊन लिहून चिठ्ठ्या दिल्या. तो आम्हाला दिला, त्याने दाखवला. आम्ही बँकेमध्ये गेलो, तिथं काय खोट्या लागल्या, तिथं काय PF निघला नाही आणि 7 महिन्याचा पगार. बरं, तुमच्या बायकांचा पगार दिलेला नाही, कोणाचाच नाही दिला. सरपंचांवरती जे आरोप होत आहेत ते काय वाटतं तुम्हाला? खरं आहे खोटं? हे सगळं खोटं आहे. आमचं चांगलं झालं, त्याला आमचे पैसे बुकवायचं होतं
होतं ना त्याच्यामुळे त्यांनी खोटा आरोप केला. स्वतःच्या अंगाखाली आमदार चांगले आणि दुसऱ्याला उजेड पाडते. अहो त्यांनी गायगाडीवाल्याला डुबावले त्यांनी आहे का माहिती. आणि आता हे जे सरपंच आहे हे आमचं गावचं चांगलं करते. आमच्या आंबोण्याचं पण केले, सालतरचे केले, माझगावचं केलं, सगळे खोटे आरोप केले. आता हे आरोप करायचे ते आता नोटमध्ये मध्ये काढतोय. तर त्यांच्यासोबत काही सदस्य पण होते प्रेस कॉन्फरन्सवर, ते पण खोटं बोलतात का सगळे? हे सदस्य आहेत गावचे